वाळविहीर येथील महिलांचा पाण्यासाठी भर उन्हात हातात तिरंगा आणि डोक्यावर हंडे घेऊन एल्गार। इगतपुरी तालुक्यातील वाळविहीर येथील महिलांचा पाण्यासाठी भर उन्हात हातात तिरंगा आणि डोक्यावर हंडे घेऊन एल्गार। कष्टकरी संघटनेचे अध्यक्ष भगवान मधे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला। या ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या 12 वाड्या पाड्यांना घरापर्यंत नळाद्वारे पाणी मिळावे म्हणून 1,20,00,000 रुपये खर्चून जलजीवन मिशन योजनेचं काम मागील वर्षी पूर्ण करण्यात आलं। मात्र 1 वर्ष अगोदर काम पूर्ण होऊनही अजूनही या ठिकाणी नळाला पाणी आलेलं नाही। पिण्याच्या पाण्यासाठी टँकरने पाणी मिळावं यासाठी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी प्रस्ताव देऊन 1 महिना उलटूनही अजून टँकर मंजूर न झाल्याने महिलांनी एल्गार कष्टकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आक्रमक होत हंडा मोर्चा काढून थेट ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या मांडला आहे। या ठिय्या आंदोलनाला शाळकरी, लहान मुले, महिला, ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला। तहसीलदार अभिजित बारावकर आणि गटविकास अधिकारी महेश वळवी यांनी 8 दिवस अगोदर फक्त गावात येऊन चक्कर मारून विहिरीची पाहणी केली आणि निघून गेले। त्यानंतर अजून महिलांची पाण्यासाठी भल्या पहाटे उठून लेकरांना घरी सोडून 3 ते 4 किलोमीटरची पायपीट सुरूच आहे। जर जलजीवन मिशनची कामे येथे पूर्ण झाले असल्याचं अधिकारी सांगत असतील तर नेमके या योजनेचं पाणी येथील त्रस्त नागरिकांना न मिळता नेमके कुठे मुरते आहे असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे। लाखो करोडो रुपये खर्च करून हर घर नल हर घर जल ही घोषणा हवेतच विरल्याचं विदारक चित्र इगतपुरी तालुक्यातून समोर येतं आहे। विशेष म्हणजे या ग्रामपंचायतीपासून हाकेच्या अंतरावर वाकी खापरी धरण आहे। धरण उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती या ठिकाणी दिसते आहे। किती दिवसांपासून वाढतं? म्हणजे आता पिढी चालू आहे। मागच्या वर्षी तुमच्याकडे जलजीवन मिशनचे काम पूर्ण झाले, त्याचं पाणी येत नव्हतं अजून? नाही, फक्त ते देखावासाठी ठेवलेले आहेत। पाणी किती नाही, किती झाले? म्हणजे आता गेल्या वर्षी चालू केली होती ना, तर त्या वर्षापासून गेल्या वर्षी फक्त स्टार्टिंगला केले होते चालू 2-3 दिवस, तिथून मग चालूच नाही केले। ह्या वर्षी सुद्धा नाही चालू केले। 2 ते 3 किलोमीटर म्हणजे वाडीच्या म्हणजे अर्धा तास लागतो यायला आणि जायला। घरची कामं कशी होतात मग ते पोरं टाकून जावं लागतं। घरी कोणीच नसतं? राहतात पण आता ते पण शेतावर जातात तोडणी वगैरे करायला। वाळवीर मध्ये हे दरवर्षीची पाणी टंचाई असते। शासनाने एक जलजीवन योजना आणली, परंतु त्या जलजीवन योजनेचा बट्ट्याबोळ झालेला आहे। लाखो करोडो रुपये खर्चून सुद्धा आतापर्यंत कुठल्याही पाड्यावर गावाला पाणी मिळाले नाही। ही योजना तशीच विहीर खोदून धुळखात पडली, टाक्या बांधून ठेवल्यात, पाईपलाईन केली, परंतु नळाला पाणी येत नाही। आणि इथं दरवर्षी पाण्याची टंचाई असते हे माहीत असून सुद्धा प्रशासन त्याच्याकडे गांभीर्याने दुर्लक्ष करतंय। आणि इथं धरण वाकी खापरी धरण असून त्याचा जायकवाडीला पाणी जातं, परंतु इथल्या नागरिकांना त्याचा पिण्यासाठी फायदा होत नाही। जर धरण उशाला असेल आणि कोरड घशाला तर ते धरण कशासाठी? आदिवासींच्या जमिनी धरणात जातात आणि आदिवासी भूमिहीन होतो, परंतु त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही। अशी एकूणच इथली पाणी टंचाईची दरवर्षीची ही परिस्थिती आहे। शासनाला प्रस्ताव दिला होता टँकरचा? शासनाला प्रस्ताव दिले आहे, परंतु अद्यापपर्यंत इथं BDO सुद्धा येऊन गेले मागच्या आठवड्यात, तहसीलदार येऊन गेले, इथं प्रस्ताव पण दिलेला आहे टँकरचा, परंतु आतापर्यंत टँकर सुरू झालेला नाही। पाण्याला किती लांब जावं लागतं? कुठून आणावं लागतं पाणी? पाण्याला आता जे काही जुने स्रोत आहेत विहिरींचे, परंतु ते पण तळ गाठलाय त्यांनी आणि बायांना सकाळपासून तर पहाटी विहिरीवर टिपून पाणी भरावं लागतंय। 4-4 हांडे घेऊन 4-4 किलोमीटर पायपीट करून पाणी आणावं लागतंय। कुठल्या शेतीचं काम करायला जमत नाही आणि अख्खा दिवस महिलांचा पाण्यात जातो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, इगतपुरी।